ते निवडणुकीपुरतेच येतात, पाया पडतात, मतं मागतात, निवडून दिले की ते परत फिरकत नाही. करायला पाहिजे त्यांनी, त्याशिवाय आम्ही निवडून देणारच का? प्रत्येक वेळी नवीन उमेदवार उभारतोय, नुसता मला एक संधी द्या म्हणते. कबूल आहे, संधी देतच आम्ही आमचं आयुष्य घालवायचं आहे काय सांगा. या गल्लीला वाली असा कोणीच नाही. तुम्ही निवडून देण्यासाठी जर करत असाल अगोदर तर तसं काही उपयोग नाही आहे. गेले की गेले, निवडून आले की गेले ती संपलं. मग परत इकडे भागात फिरकायचंच नाही. विश्वासानं जरी आम्ही मतदान केलं तर त्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरा. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे डिजिटल कोल्हापूर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. जोडण्या सुरू आहेत, कारभारी मैदानामध्ये उतरलेल्या आहेत आणि यावेळची इलेक्शन ही वेगळी या अर्थानं ठरणार आहे की यावेळी पॅनल पद्धतीने या निवडणुका होणार आहेत. म्हणजे 4 प्रभागांचा एक प्रभाग असेल आणि त्यातून 4ही नगरसेवकांना, 4ही लोकप्रतिनिधींना, 4ही उमेदवारांना 4 प्रभागामध्ये फिरायचं आहे आणि तो एरिया खूप मोठा असणार आहे, ते क्षेत्र फार मोठं असणार आहे. त्याच्यामुळे सर्वार्थानं यावेळची कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन ही चॅलेंजिंग असणार आहे, आव्हानात्मक असणार आहे. सध्या मी या सगळ्या निवडणुकीचा मागोवा घेण्यासाठी लोकांना नेमकं काय वाटतं, त्यांना त्यांचा उमेदवार कसा हवा आहे, निवडून येणारा भविष्यातला त्यांचा नगरसेवक कसा असावा हे जाणून घेण्यासाठी कोल्हापूर शहरातून फिरतो आहे. मी सध्या आलो आहे प्रभाग क्रमांक 14मध्ये नागेश्वर व्यायामशाळेजवळ आणि मी इथं लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की त्यांना नेमका त्यांचा उमेदवार कसा हवा आहे. काकी नमस्कार. नमस्कार. काय वाटते तुम्हाला नगरसेवक कसा असावा? नगरसेवक असा असावा की आमचं काम जो करेल आणि ज्याला हाक दिली तर लगेच येईल आमच्या समोर, असा नगरसेवक आम्हाला हवा आहे. तुमच्या कुठल्या समस्या त्यांना सोडवाव्यात नगरसेवकांनी असं तुम्हाला वाटतं? आता भविष्यात काय समस्या येतील ते त्यांना सांगितलं, त्यांनी सोडवायला पाहिजेत आमच्या समस्या, असं आम्हाला वाटतं. तुमचं ऐकून घेणारा माणूस ऐकून घेणारा पाहिजे माणूस. आता इतकी लोक तुमच्याकडे येतात की आम्हाला मतं द्या किंवा आम्हाला संधी द्या म्हणून, तुम्हाला काय वाटतं की त्यापैकी कोण उमेदवार तुमच्यापैकी आतापर्यंत आलेला योग्य वाटतं? आम्हाला विशाल शिरोळकर साहेबच फक्त योग्य वाटतात. कारण प्रत्येक फोन जरी केला तरी माणूस लगेच हजर, फोनला लगेच उत्तर देणार आणि माझं काम पण त्यांनी भरपूर केलं. माझे मिस्टर 2 वर्षापूर्वीच एक्सपायर झाले होते, त्यांनी मला संजय गांधी योजना लागू करून दिली लगेच आणि माझ्या मुलग्याला पण बालसंगोपनची योजना त्यांनीच लागू करून दिली आणि माझ्या कधी पण वेळोवेळी ते मदतीला येतात. मुलींच्या कॉलेजच्या फीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी मदत मला भरपूर केलेली आहे. त्यामुळे ते मला उमेदवार योग्य वाटतात आता सध्या तरी. त्यांना संधी मिळावी असं वाटतं, कारण ते योग्यच आहेत. एरवी सुद्धा ते येतात, भेटतात, असं इलेक्शनच्याच वेळेला नाही, एरवी पण येतात, भेटतात, बोलतात, व्यवस्थित काय समस्या विचारतात आणि त्यांच्या आवाकात असेल तर ते करतात पण. त्यामुळे मला तेच योग्य वाटतात बघा आता तरी सध्या. योग्य वाटतात तेच. समजा विशाल शिराळकरांना संधी मिळाली, ते निवडून आले, तर त्यांच्याकडून काय कामाची अपेक्षा आणि ते आश्वासनं पूर्ण करतील का? करतात, आश्वासनं पूर्ण करतात. साहेबांचं तेवढं आहे, आश्वासनं पूर्ण करतात आणि आम्ही त्यांना सांगाल ते कामं ती करतील असं आम्हाला वाटतं. आता बाकीचे तर काय आपल्याला काही माहीतच नाहीत, हे मात्र सारखं रोजच्या भेटण्यात आहेत आणि त्यांना सगळं माहिती आहे, त्यामुळे ते कामं आमची करतील. काय वाटतंय तुम्हाला, संधी मिळेल त्यांना पक्षाकडून? मिळेल, त्यांचं काम भरपूर आहे चांगलं आणि आत्ताच ते फिरत नाहीत प्रभागात, रोजची त्यांची फेरी आहे प्रभागात. म्हणजे विचारपूस करत असतात? विचारपूस प्रत्येकांची करतात ते, त्यामुळे ते काय येतील, त्यांना संधी मिळेल, येतील ते. ओके. मी पुढं जातोय आणि मी यांना विचारतो, इथे काकी आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना तुम्ही अनेक वर्षे इलेक्शन बघताय कोल्हापूर महानगरपालिकेच्या, अनेक उमेदवारांना तुम्ही बघितलेलं आहे, आमदार खासदारकीच्या इलेक्शन्स बघितलेले आहेत. तुमचा अनुभव मला थोडा मोठा वाटतो. काय वाटतंय तुम्हाला, इथं अनेक येतात उमेदवार, पाया पडतायत, मतं मागतायत, आम्हाला संधी द्या म्हणतायत, काय वाटतं, तुमचं मत काय आहे? फक्त ते निवडणुकीपुरतेच येतात, पाया पडतात, मतं मागतात, निवडून दिले की ते परत फिरकत नाही. त्यामुळं असे उमेदवार आम्हाला हवे आहेत की जे आम्ही फोन केला किंवा आम्ही अडचणीच्या वेळी जर आम्ही अडचणीत आलो तर त्याने आम्हाला आमच्याकडे यावं, आमची विचारपूस करावी. या प्रभागातील जे गटारी किंवा पाण्याची जी समस्या असेल ती सोडवावी असं मला वाटतं. आता कोण आहे असा उमेदवार तुमच्याकडे येणारा? म्हणजे बरेच जण येत आहेत, तुम्ही? बरेच जण येतात, पण शिराळकर साहेबांचं रोज फेरी असते प्रभागात. विशाल शिराळकर विचार सराळ तुमचं गट्टा मतदान आहे की काय इथं? असं काही नाही, पण ते दरवेळी येतात. त्यांची फेरी इकडे असते. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळावी असं मला वाटतं. मग मिळेल काय उमेदवार तुम्हाला? मिळेल शक्यता आहे. हां. विशाल शिराळकरांना संधी मिळाली आणि समजा ते इलेक्शनमध्ये आले, त्यांना यश मिळालं, ते कामाची पूर्तता करतील, तुमची आश्वासनं पूर्ण करतील? हो, करतील, नक्कीच करतील. अच्छा.
हां असं वाटतंय तुम्हाला? वाटतंय. अजून इथे एक ताई आहेत, आपण त्यांना विचारूया. या खाली या जरा. त्यात तुमच्या उंचीवरती मला माईक घ्यायला लागेल म्हणून. मला सांगा, कोल्हापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन सुरू आहेत. आता बरीच मंडळी तुमच्याकडे येत आहेत, दारात येत आहेत, मतं मागतायत. मतदार म्हणून तुम्ही आत्ता कुठला चेहरा तुम्हाला योग्य वाटतो तुमच्या प्रभागाकरता, प्रभाग क्रमांक 14 करता? जे या प्रभागाचं काम करणार ते उमेदवार योग्य असतील. पण कोण असा उमेदवार वाटतो तुम्हाला की तो योग्य आहे आणि तो काम करेल? शिराळकर. अच्छा, तुम्ही विचार करून अगदी हां. उत्तर दिलेलं आहे. का असं वाटते? इथं काही कामं झालेत त्यांच्याकडनं? हां, झालेत बरीच, कारण इथल्या समस्या आहेत त्या त्यांनी आता पूर्ण करायला पाहिजे, म्हणजे जर निवडून आले तर. अच्छा, आता त्यांच्याकडे काही पद नाही आहे कुठलं, त्याच्यामुळे किंवा हां. नगरसेवक ते नाही आहेत, तरी पण त्यांनी कामं केलंय म्हणताय. मग पुढचं ते कामं करतील का निवडून आल्यानंतर? निवडून आल्यानंतर करतील ना. बरं. काय अपेक्षा आहेत तुमच्या, सांगा तरी. काय म्हणजे या म्हणजे गटारींचे प्रॉब्लेम्स, ड्रेनेज, पाणी हेच पाण्याचा प्रॉब्लेम आहे इकडं? पाणी आहे. आता व्यवस्थित येत आहे. पूर्वी कसं पाणी आले नाही तर एखादाही नगरसेवक निवडून गेलेला फिरकत पण नव्हते. पण शिराळकर साहेब येऊन चौकशी करून टँकर वगैरे पुरवतात, ते पोहोचवतात. तुम्हाला पाण्याचा जास्त प्रॉब्लेम दिसतोय. मला सांगा काय, आता इथे येणारी मंडळी जी आहेत, बरीच मंडळी येतात तुमच्याकडे मतं मागायला. काय वाटतं, कोण उमेदवार योग्य वाटतो? स्पष्ट सांगा. विशाल शिराळकर. का असं? म्हणजे कसं आहे, जरी पद जरी नसलं, मागच्या वेळी ते उभारलेले त्यावेळी ते आले नव्हते. म्हणजे एक म्हणजे असं फिरकत नाहीत, पण ते का नाही दररोज सकाळी 7च्या दरम्यान काय वहिनी कसं आहे, बरं आहे ना, काय प्रॉब्लेम आहे काय, असं त्यांनी विचारतातच. म्हणजे असू दे नाहीतर नसू दे, हे माणसाची चौकशी करणे हे महत्त्वाचं आहे. नाही तू बाकीचे म्हणतात नाव शिराळकरांचं घेत आहेत म्हणून तुम्ही घेत नाही ना? 100% 100% घेण्यासारखंच आहे आणि खरंच यायला पाहिजेत ते. हां. इथं महिलांशी चर्चा करताना माझ्या हे लक्षात आलं की इथं पाण्याचा प्रश्न आहे. विशाल शिराळकर हे जे भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत, त्यांची सध्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि इथं मी बघत असताना त्यांच्या नावाचा थोडासा प्रभाव मला वाटतो. मी या प्रभागात दुसरीकडेही जाणार आहे, दुसऱ्या नागरिकांची मतंही जाणून घेणार आहे, परंतु सध्या मला विशाल शिराळकरांचा प्रभाव इथं जाणवतो आहे. अजून इथे काकी आहेत, आपण त्यांनाही विचारूया. त्या ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठांच्या मताला एक वेगळं वजन असतं, त्याचं कारण आपण बरंच राजकारण बघितलेलं असतं. काय वाटतं तुम्हाला, या प्रभागामध्ये कुणाचं वारं दिसतं, कुणाचा जोर दिसतो? दिसतोय की पूजा शिराळकर, शिराळकरांचा दिसतो. त्यांचं जोर वाटते. कारण शिराळकरांच्या मिसेस. त्याच्या मिस्टरांनी फार म्हणजे फार केलेलं आहे, म्हणजे प्रयत्न फार केलेत. तसेच त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन म्हणजे आमचं शिवाजी स्टेडियम साफ करणे, रंकाळा तलाव साफ करणे, हे सगळं केलेलं आहे. हां, त्यामुळं मला वाटते की ते पुढाकार घेऊन सगळं आपलं काम सांभाळेल. अच्छा, काम सांभाळलेलं आहे. तुम्हाला काय वाटते, ते जर समजा त्यांना संधी मिळाली तर ते कामं करतील का? आता ते प्रत्येकाच्या मनावर आहे ना, बरोबर. करायला पाहिजे. पण ती करेल असं वाटते मला, कारण तिचे मिस्टर अगदी तिला पाठिंबा देणारे आहेत, ते करणारे. ओके. होय. अच्छा, आपण बघतोय की इथं विशाल शिराळकरांच्या ज्या पत्नी आहेत त्या पूजा शिराळकर, त्यांच्या नावाची चर्चा आहे, विशाल शिराळकरांच्या नावाची चर्चा आहे. कारण विशाल शिराळकरांनी आत्तापर्यंत कामं केलेली आहेत, त्याच्यामुळं त्या जीवावर त्यांना तिकीट मिळावं आणि त्यांना यश मिळावं, त्यानंतर ते आमची कामं करतील असं या ठिकाणी महिलांचं मत आहे. या ठिकाणी अजून एक आहेत, आपण त्यांना विचारूया, नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकं या महानगरपालिकेच्या अनुषंगाने त्यांचं मत नेमकं काय आहे, त्यांची निरीक्षणं काय आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. यावेळीची निवडणूक ही आव्हानात्मक असणार आहे सगळ्याच बाजूंनी. काय वाटते तुम्हाला, प्रभाग क्रमांक 14मध्ये सध्या नगरसेवक म्हणून ज्या तुम्ही निवडून देणारा व्यक्ती आहात, त्याच्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे, काय वाटतं? नाही, रस्ते सर्वसामान्यांचं काय पाहिजे, रस्ते पाहिजे, गटारी पाहिजे, नंतर अडीअडचणी समजून घेणारा नेता पाहिजे. हेच अपेक्षा आहे, बाकी कोणाची काय अपेक्षा नसते काय. पण हा विशाल शिराळकर हा त्यात बरेच कोरोनापासून त्याने काम करतोय, त्यामुळे विशाल शिराळकर हा योग्य माणूस आहे आणि त्याला BJPनं तिकीट द्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. तुम्ही त्यांचं काम बघितलेलं आहे कोरोना काळातलं? बघितलेलं आहे काम, चांगलं काम केलेलं आहे. पाण्यात टँकर देत होता तो आणून, लोकांची चौकशी करत होता. नंतर गोरगरिबांसाठी तो झटणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे कोणाचं काय असेल तर वह्या देणे, पुस्तक देणे, हे भरपूर केलं. शालेय साहित्य पण केलेलं आहे त्यानं. विधवा पेन्शन असून दे, PM हेल्थ कार्ड असून दे, सगळं त्यानं काम चांगलं केलेलं आहे. बरोबर. आता विशाल शिराळकरांच्या पत्नी पूजा शिराळकर या संभाव्य उमेदवार आहेत BJPच्या. काय शक्यता वाटते, पक्षीय नेतृत्व त्यांच्याकडे बघेल का, दखल घेईल का त्यांची?
नाही घ्यायलाच पाहिजे, दखल घ्यायला पाहिजे. कारण विशालचं काम चांगलं आहे आणि विशालच काम करणार आहे. सगळी काम जे आम्ही सांगणार ते विशालच सांगणार ना. ते तुमचं काम ऐकतील असं तुम्हाला वाटते? नाही माझंच काय सगळ्यांचं ऐकतोय तो. म्हणजे जनतेची बाजू ऐकून घेतील. जनती बाजू ऐकून घेणार आहे विशाल. त्यामुळे विशाल हा योग्य हे आहे. आपण तुम्हाला बोलायचं आहे, बोला. निवडून आल्यावर रोजच्या रोज माझ्या भागात एक फेरी मारायला पाहिजे. ज्याप्रमाणे संभाजी जाधव आमचा मित्रच आहे बालपणीचा, पण रोजच्या रोज तो फेरी मारून प्रत्येकाचे प्रॉब्लेम विचारत होता. तो कसा का असेना, पण येऊन रोजच्या रोज ते चौकशी केलाय, सगळ्यांना मदत केलेली आहे. माझ्या विहिरीचं पाणी गढूळ आलंय म्हटल्याबरोबर 4 टँकर लावून त्यानं सगळ्या उपचार केलेल्या, मोटर लावून सगळं स्वच्छ करून दिलेलं आहे. त्याच्यासारखा आजपर्यंत उमेदवार मी बघितला नाही. म्हणजे नवीन उमेदवाराकडून तुमची अशा अपेक्षा करायला पाहिजे त्यांनी, त्याशिवाय आम्ही निवडून देणारच का त्यांना सांगा. जर आमचे प्रॉब्लेम सुटत असले तरच आम्ही देणार ना. प्रत्येक वेळी नवीन उमेदवार उभारतोय, नुसता मला एक संधी द्या म्हणते. कबूल आहे, संधी देतच आम्ही आमचं आयुष्य घालवायचं आहे काय सांगा. तसं नाही, त्यांनी काम करून दाखवायला पाहिजे. संभा माझा 3 वर्ष लागोपाठ याला 15 वर्ष होता सांगा. 3 टर्म नगरसेवक होते. हां, नगरसेवक होते. मग त्यानं काम केले म्हणून तो परत उभारला ना. नवीन करणाऱ्यानं आता प्रत्येक घरात जाऊन तुम्ही कौतुक करून घ्यायला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. लोकशाहीमध्ये नागरिकांचं मत किती महत्त्वाचं असतं बघा. भारत हा सगळ्यात मोठा लोकशाही असणारा देश आहे. पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे देशामध्ये, संसदीय लोकशाही पद्धती आहे. आणि या संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये राज्याची विधिमंडळं आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाहीचं, सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. लोकांची मतं सत्ता ठरवत असतात, लोकांची मतं राज्य ठरवत असतात आणि लोकांची मतं देशाचा पंतप्रधान कोण होणार यासाठी निवडली जाणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सहभाग घेत असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, राजकीय निरक्षरता ही भारतामध्ये फार कमी प्रमाणात अशी नेहमी चर्चा होते. लोकांना भूलथापा देऊन गंडवलं जातं, फसवलं जातं असंही म्हटलं जातं. परंतु लोकांच्या अपेक्षा, लोकांचा राजकारणाबद्दलचा दृष्टिकोन जर साफ असेल, स्पष्ट असेल, तर मात्र लोकशाही टिकण्यासाठी मदत होते, लोकशाही मोठी होते असं म्हटलं जातं. आणि या आजींच्या बोलण्यातून मला तेच वाटलं. प्रभाग क्रमांक 14मध्ये मी फिरतोय, लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय, लोकांना काय वाटतंय. महानगरपालिकेच्या या निवडणुका या पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होत आहेत, त्यामुळं त्या कशा होणार आहेत, लोकांची मतं काय आहेत हे मी जाणून घेणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. काय वाटते, येणारे नगरसेवक कशा असावे, तुमच्या अपेक्षा काय, अपेक्षा सांगा. अपेक्षा म्हणजे भागातले रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत, गटर स्वच्छ झाल्या पाहिजेत, व्यवस्थित मुबलक पाणी मिळालं पाहिजे, स्वच्छ मुबलक पाणी मिळालं पाहिजे, बरोबर, ह्याच अपेक्षा आहेत. आता बरीच मंडळी तुमच्याकडे येत आहेत. यावेळी सध्या म्हणजे पॅनल पद्धतीसारखा यावेळी महानगरपालिकेचे इलेक्शन्स असणार आहेत. एका प्रभागामधून 4 नगरसेवक निवडून येणार आहेत आणि त्या 4ही प्रभागांचा एक प्रभाग असणार आहे. बरोबर, चॅलेंजिंग आहे यावेळीची इलेक्शन. बरीच मंडळी तुमच्याकडे येत असतील. काय वाटते तुम्हाला, कोण योग्य वाटतंय तुमच्या दृष्टीने? विशाल शिराळकर आहेत. बरं, शिराळकरांचा जोर दिसतो या गल्लीत. आहे जोर आहे. त्याचं कारण काय आहे? सारखं वरच्यावर भागात असतात ते. गटर स्वच्छ झाली, पाण्यात आलं न आलं, हे वरच्यावर सारखे त्यांची भागात फिरी असते. पण ते तरी नगरसेवक नसतानाही ते काम करतात, ही खरी गोष्ट आहे. करतात ते काम करतात. नगरसेवक नसताना पण ते काम करतात. आणि भागातले सारखे पाण्याचा टँकर वगैरे, पाणी चावीला आलं नाही तर टँकर वगैरे पाठवून देणं, हे सगळ्या काम करतात ते. काय वाटतंय तुम्हाला, विशाल शिराळकरांच्या मिसेस ज्या आहेत पूजा शिराळकर, त्यांना सध्या BJP कडून संभाव्य उमेदवार ते आहेत, उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, संभावना आहे. काय वाटतंय तुम्हाला, ते मिळावं तिकीट, त्यांनी यावं पुढं? हां, मिळावं तिकीट, त्यानं यावं पुढं. मी या भागातल्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे. लोकांचा आवडता नेता, लोकांचा अपेक्षित नेता कोण आहे ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मी वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेणार आहे आणि या प्रतिक्रिया अत्यंत तटस्थ असणार आहेत. आणि त्या प्रतिक्रिया घेत असताना मला तुमच्या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या आहेत. मी पुढं जाईन. कसा असावा नगरसेवक हे मला सांगा. मला असं सांगायचं आहे की सर्वसामान्य घरातून आलेले की विशाल शिराळकर एक नगरसेवक आहे. बरं, त्याचं ग्राउंड लेवल इतकं फार छान आहे, काम आहे की लोकांची प्रतिक्रिया की हा उमेदवार म्हणून निवडून यावं. असे अनेक आमच्या भागात सुद्धा उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल मी चांगलं बोलू इच्छितो. तर मला कोणाबद्दल वैरत्व घ्यायचं नाही आहे. बरोबर. सर्वप्रथम म्हणजे जो अडीअडचणीला नेता जो आहे आत्ताचा सध्याचा उमेदवार आमचा,
तो रात्री जरी 2 वाजता फोन जरी केला तरी उपलब्ध असणारा नेता आहे. पण भागातील सर्व समस्या असू दे, कोणते ड्रेनेज लाईन असू दे, पाणी लाईन असू दे, तो वैयक्तिकरित्या करतो काम. दुसरी गोष्ट म्हणजे भागातील आता सध्या जी समस्या पार्किंगची आहे, वेळेवर पाणी न येणं वगैरे आहे, ते परस्पर अधिकाऱ्यांना बोलून कामं केली जातात. परत कोरोनाच्या काळात त्यांना बऱ्यापैकी मदत केलेलं आहे. बाबा स्ट्रॉंग रूम तयार करणे, व्हेंटिलेटर देणे, लोकांची बिले कमी करणे, अशा पद्धती जी कामं केलेली आहेत सर्वसामान्यांची, तो वैयक्तिक अतिशय छानपणे केलेले आहेत आणि मला त्याच्या शुभेच्छा आणि इतरही नगरसेवकांना माझ्या शुभेच्छा. अच्छा, म्हणजे जो कोणी प्रतिनिधी येणार आहे तो चांगला असावा, कामं करायला भागातील समस्या सोडवणारा प्रतिनिधी असावा. या ठिकाणी काकी आहेत, आपण त्यांना विचारूया. काकी, काय वाटते? प्रभाग क्रमांक 14 तुमचा आहे, बऱ्याच निवडणुका तुम्ही बघितलेल्या आहेत यापूर्वीच्या सुद्धा. आत्ता तुम्हाला काय अपेक्षा काय आहे तुमची, की तुमचा नगरसेवक कसा असावा, काय अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा म्हणजे काय की बाबा ह्या गल्लीला असा वाली असा कोण नाही आहे की बाबा चौकशी अशी काही करत नाहीत. पाणी वगैरे नसले चौकशी करत नाही. फोन लावले की त्यांनी काय आमचे काय ऐकत नाहीत. त्यांनी आता गटारी बिटारी बघा, या इथं काही सोय नाही, लाईटचं तर खांब वगैरे काय नाही. संध्याकाळी तुम्ही येऊन बघा या गल्लीला वाली असा कोणीच नाही. चौकशी म्हणून कोणच करतच नाही. तो एवढीच अपेक्षा पाहिजे की बाबा आपलं कोल्हापूर महानगरपालिका आपली महालक्ष्मीचं आहे, कसं आवार पाहिजे त्याप्रमाणे आम्हाला तशा इच्छेप्रमाणे पाहिजे. बाकीचं काय? नाही काही नाही. भागात स्वच्छता पाहिजे, स्वच्छता पाहिजे भागात. पाण्याची सोय नेहमीच मला पाणी या पुढे व्यवस्थित या, पाहिजे. पुढे या. तुमची काय अपेक्षा आहे नगरसेवकांच्याकडून? तेच भागात स्वच्छता पाहिजे, पाण्याच्या तक्रार आहेत ते नको. एक लक्षात 30 वर्ष झाली, 30 वर्षात एकाही नगरसेवकानं अपेक्षा फक्त निवडणुका येईपर्यंतच येतात. हात मी हे करतो ते करतो, खरं असं नंतर काही गेलं तरी त्यांनी विचारत पण नाही, फोन उचलत नाहीत. आणि असं आहे शिराळकरने आम्हाला टँकर वगैरे कोण विशाल शिराळकरांच्या बद्दल बोलतो? दिले. हा, त्यांनी आम्हाला केलं. त्यांनी कधी फोन केलं मला वाटतं ते तर नगरसेवक नव्हते. नव्हते तरीही त्यांनी दिलं आम्हाला. दिलं नगरसेवक नव्हते तरी. तिथं आमच्या इथं म्हणजे कुत्री वगैरे एकदम मरून पडली. आम्ही फोन केलं तर त्यांनी लगेच येऊन ते आजारी पडलेली त्यांची देखभाल केली. त्यांनी हॉस्पिटलला नेलं. त्यांनी आमचे फोन उचलून त्यांनी केलं. खरं मला काय म्हणायचं की भविष्यात त्यांनी निवडून आल्यानंतर असंच ठेवलं तर बरं आहे. कारण प्रत्येकानं तेच केले. भले आमचे जवळचे लोक त्यांच्या मिसेस आता पूजा शिराळकर इच्छुक आहेत. होय, असू देत की. खरं ते काय माहिती काय, मग आम्हाला काय म्हणायचं आहे की तुम्ही निवडून देण्यासाठी जर करत असाल अगोदर तर तसं काही उपयोग नाही आहे. लक्षात निवडून आल्यानंतर त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहेत तुमच्या? निवडून आल्यानंतरच्याच अपेक्षा आहेत आमच्या. ह्यांनी ज्या देत आहेत अपेक्षा त्याच अपेक्षा प्रत्येक जण देत आहेत. हा, मग असं नकोय. हा, कृतीत नंतर काय नाही, कुणी नाही. कृतीत कायच होत नाही ना. एकदा गेले की गेले, निवडून आले की गेले ती गेले, संपलं. मग परत इकडे भागात फिरकायचंच नाही. तुम्हाला सांगू, ही लाईट 4 महिने नाही आली. इतकी तक्रारी करून आली, एकच दिवस आली, परत लाईट नाही, बाई नाही, गटर काढायला हे नाही. अक्षरशः का नाही ह्या गल्लीला वालीच नाही. आम्ही कुठल्या नगरसेवकाकडे आम्ही हाक मारायची काय लय हा आणि हाय की नाही. ह्याच्यासाठी का नाही नगरसेवकच आम्हाला नेमका कुठला माहित नसतोय. आता गेली वर्ष 2 वर्ष तर अजिबातच नाही, काहीच नाही. पण आता तुम्हाला अपेक्षित नगर प्रतिनिधी कोण आहेत? बरीच लोक येत येतात की. खरं आम्ही कसं सांगणार सांगा की. प्रत्येक जण हेच सांगते की आम्ही का आता आहे आणि आम्ही येणार, आम्ही तुमच्या असे करतो ते करतो, तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो. आणि प्रत्येक जण हेच सांगते. मग आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? आज 30 वर्ष थोडक्यात तुम्ही गोंधळलेल्या आहात. नाही गोंधळ प्रतिनिधींच्यामुळे. होय. आणि 4 मतदार द्यायचे आहेत, काय करणार सांगा की तुम्ही. बोला काय वाटतंय? असं नाही ना, एक मला द्या बाकीचे कुणालाही द्या असं काही झालं? नाही, असं कोण नाही आहे सांगितलं. विश्वासानं जरी आम्ही मतदान केलं तर त्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरा, हीच अपेक्षा, दुसरं काय नाही. विश्वासाला पात्र ठरा. आणि गेली 25 वर्ष आमच्याकडे कोणी बघितलेलं नाही आहे. इथं स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे, रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, आणि तो पूर्ण करावा, त्या आश्वासनं पूर्ण करावी तरच आम्ही मत देऊ. आणि यानंतरसुद्धा आम्हाला 5 वर्षानंतरसुद्धा आमच्याकडे त्यांनी बघावं, निवडून आल्यानंतरसुद्धा बघावं, असं इथल्या महिलांची अपेक्षा आहे. आपण पुढं जाऊया. प्रभाग क्रमांक 14मध्ये मी महिलांच्या आक्रमक प्रतिक्रिया बघतोय आणि त्या रास्तच आहेत. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा अधिकार लोकांना असतो. त्याचं कारण आपण लोकशाहीमध्ये राहतो, आपण संसदीय लोकशाहीमध्ये राहतो, आपण प्रांतिक विधिमंडळ असलेल्या लोकशाहीमध्ये राहतो, राज्य विधिमंडळ असलेल्या लोकशाहीमध्ये राहतो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाहीचं विकेंद्रीकरण, सत्तेचं विकेंद्रीकरण असलेल्या लोकशाहीमध्ये आपण राहतो. त्यामुळे लोकांना हा अधिकार पोहोचतो.
कोल्हापूर महानगरपालिकेचे रणधुमाळी पाहण्यासाठी मी जाणार आहे, वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.